आत्ता एक क्षण थांबा फक्त आणि तुमच्या आयुष्यातला असा एखादा क्षण आठवा जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचं होतं खूप मनापासून, पण केलं नाही. का नाही केलं? कारण मनात एकच विचार घोळत होता. नाही म्हणाले तर. नोकरीसाठी अर्ज केला, उत्तर आलं सॉरी यू आर नॉट सिलेक्टेड. प्रेम व्यक्त केलं, उत्तर आलं तू माझा फक्त मित्र आहेस. कोणाला तरी स्वप्न सांगितलं तर समोरून उत्तर आलं हे तुझ्याकडून होणार नाही. आणि मग तुम्ही स्वतःलाच नकार दिला, तुमच्या स्वप्नांना नकार दिला, तुमच्या संधींना नकार दिला आणि स्वतःवरच्या विश्वासाला नकार दिला. पण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही आयुष्यात पुन्हा कधीच नकाराला घाबरणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक मुलगा होता छोट्याशा गावातला. त्याचे वडील रोज शेतात काम करायचे आणि हा मुलगा क्रिकेट खेळायचा. त्याने रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी केली, पण स्वप्न होतं भारतासाठी खेळण्याचं. 1995 साली तो गेला एका सिलेक्शन ट्रायलला. तिथे एका मोठ्या माणसाने त्याला सांगितलं तू कधीच भारतासाठी खेळू शकणार नाहीस. त्यावेळी त्या मुलाने तो नकार ऐकला, पचवला आणि तो पुढे चालत राहिला. आज त्याच मुलाने पुढे जाऊन भारताला 2 वर्ल्ड कप जिंकून दिले आणि तो मुलगा होता महेंद्रसिंह धोनी, ज्याला सांगण्यात आलं होतं की तू नाही करू शकत. आज त्यानेच इतिहास बदलला. नकार हा शेवट नाही, नकार हा फक्त एक वळण आहे. आता एक गोष्ट समजून घ्या, बहुतेक लोकांना काय वाटतं की त्यांना अपयशाची भीती वाटते, पण सत्य वेगळं आहे. लोकांना अपयशाची नाही तर नकाराची भीती वाटते. कारण अपयश एकटं येत नाही, त्याच्यासोबत येतात लोकांचे टोमणे, टीका, हास्य आणि स्वतःवरचा संशय. म्हणून आज कितीतरी जण असे असतात ज्यांना गायक व्हायचं असतं पण ते गात नाहीत, बिझनेस करायचा असतो पण ते सुरू करत नाहीत, चॅनल सुरू करायचं असतं पण पहिला व्हिडिओ अपलोड ते करतच नाहीत. का? कारण कोणीतरी नाही म्हणेल याची भीती असते. मग ही भीती येते कुठून? आपलं लहानपण आठवा. आई मला हे हवंय, आई बोलते की नाही मिळणार. शाळेत हात वर केला, त्यावेळेस चुकीचं उत्तर दिलं, त्यावेळी सगळे हसले. इथूनच सुरू होतो आपला भीतीचा प्रवास. आपलं मन त्यावेळी शिकतं की नकार म्हणजे अपमान, नकार म्हणजे मी कमी आहे, पण हे खरं नाहीये. नकार म्हणजे फक्त एक उत्तर आहे, हो किंवा नाही यातलं एक. बस. या जगात 2च प्रकारचे लोक असतात. पहिले जे नकार टाळतात आणि दुसरे जे नकार स्वीकारतात. पहिला माणूस म्हणतो मला नकार मिळाला तर दुसरा माणूस म्हणतो मला नकार मिळालाच तर काय. फरक फक्त एका वाक्याचा आहे, पण हाच फरक सामान्य आणि असामान्य लोकांमध्ये असतो. आणखीन एक उदाहरण घ्या. एक मुलगी होती, बॉलिवूडमध्ये येण्याचं तिचं स्वप्न होतं. तिला सांगण्यात आलं की तू खूप काळी आहेस, तुला कोण घेणार, तुझा चेहरा कॅमेऱ्यावर येणार नाही. हे ऐकून ती जर घरी गेली असती तर आज आपण तिला ओळखलं देखील नसतं. पण त्यावेळी ती थांबली नाही आणि ती होती कंगना रनौत, ज्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही या लायक नाहीयेत, पण त्यांनीच पुढे नॅशनल अवॉर्ड जिंकले. मंडळी, नकार पचवणारेच खरे विजेते असतात. आता एक कल्पना करा, तुम्ही एखाद्या मोठ्या दरवाजासमोर उभे आहात. दरवाजाच्या मागे आहे तुमचं स्वप्न, पण त्या दारावर एक शब्द लिहिलेला आहे, नो. तो पाहून तुम्ही घाबरता, मागे फिरता आणि आयुष्यभर त्या दाराकडे बघत राहता. पण एक दुसरा माणूस येतो, तो दार उघडतो, आत जातो आणि तेव्हा त्याला कळतं की दारावर लिहिलेलं नो म्हणजे फक्त एक परीक्षा होती. खरं स्वप्न तर आत वाट पाहत होतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आठवा. त्यांना एअरफोर्स पायलट व्हायचं होतं. त्यांनी त्याची परीक्षा देखील दिली. त्यावेळेस त्यांना नकार आला. ते 8व्या पोझिशनवर होते आणि फक्त 7च जागा होत्या. फक्त एका पोझिशनने ते तिथे कमी पडले. त्यावेळी ते जर तुटले असते
त्यावेळी ते थांबले असते तर आज भारताला मिसाईल मॅन मिळालाच नसता. त्या एका नकाराने त्यांना वेगळ्या रस्त्यावर नेलं आणि त्याच रस्त्याने ते भारताचे राष्ट्रपती झाले. नकार फक्त चुकीच्या दरवाजाला बंद करतो आणि तुमच्यासाठी योग्य दरवाजा उघडतो. मंडळी, प्रत्येक नकारामध्ये एक भेट लपलेली असते, पण बहुतेक लोक ती भेट उघडण्याआधीच रडायला लागतात. समजा तुम्हाला नोकरी मिळाली नाही, कदाचित ती नोकरी तुमच्यासाठी योग्यच नव्हती. समजा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते, कदाचित ती कायमची राहण्यासाठी आलीच नव्हती. समजा तुमचा व्यवसाय फेल झाला, कदाचित तो तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत होता. धीरूभाई अंबानी यांना आठवा, त्यांनी एका कंपनीत नोकरी मागितली होती. त्यावेळेस त्यांना तिथे नकार आला. जर त्यांना नोकरी मिळाली असती तर ते कधीच रिलायन्स बांधू शकले नसते. तो नकारच त्यांचं खरं भविष्य घडवत होता. मंडळी, कधी कधी नकार म्हणजे शेवट नसतो, तो दिशा बदलण्याचा एक संकेत असतो आणि तो आपण फक्त ओळखायला हवा. आजपासून एक प्रयोग करा. पुढचे 7 दिवस दररोज फक्त एक अशी गोष्ट करा जिथे नकार मिळण्याची शक्यता आहे. दुकानदाराकडे सवलत मागा, तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा, नवीन संधीसाठी अप्लाय करा, एखाद्याला मदत ऑफर करा. तुम्हाला काय दिसेल माहितीये? ज्या गोष्टीला तुम्ही राक्षस समजत होतात ती फक्त तुमच्या मनात होती. मंडळी, नकाराने आपण मरत नाहीत, उलट मजबूत होतो आणि आपलं मन देखील हळूहळू सावरत जातं आणि नकार इतका जड वाटायचा देखील बंद होईल. कारण सराव केलेल्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत नाही. लक्षात ठेवा, धोनींना सांगितलं गेलं होतं की तू नाही खेळू शकत. अब्दुल कलाम यांना देखील नकार आला होता. कंगना रनौतला देखील सांगितलं होतं की तू लायक नाहीयेस. हे सगळे लोक नकार आल्यानंतर देखील थांबले नाहीत आणि म्हणूनच आज पूर्ण जग त्यांना ओळखतं. लोकांचा नकार तुमची किंमत ठरवत नाही. एका इंटरव्ह्यूने तुमचं भविष्य ठरत नाही. एका अपयशाने तुमची क्षमता ठरत नाही. एका व्यक्तीच्या मताने तुमची ओळख ठरत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला नकार देत नाहीत तोपर्यंत तुम्ही हरलेले नसतात. म्हणून पुढच्या वेळी आयुष्य तुम्हाला नो म्हणेल तेव्हा हसा, कारण कदाचित यश तुमची परीक्षा घेत असेल. आणि जो नकाराला घाबरत नाही त्याला जगातील कोणतीही शक्ती थांबू शकत नाही. आज मला कमेंटमध्ये एकच शब्द लिहा, फक्त एक शब्द, मी तयार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या त्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला शेअर करा ज्याला आत्ता या शब्दांची खरंच गरज आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.